हे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपली 90% उगवण क्षमता झालेली आहे। हे आपण कसं चेक केलं तर आपण या ठिकाणी सोयाबीनची उगवण क्षमता चेक करण्यासाठी 100 बिया या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने आपण एका पोत्यावर या ठिकाणी ठेवलेल्या होत्या। अशा पद्धतीने आपण 10-10 बियाची एक लाईन करून त्या ठिकाणी ठेवलेली होती। त्याचबरोबर एक लाईन झाल्यानंतर आपण ते दुमटून घेतलं, परत एक लाईन टाकली। अशा आपण 100 बिया या ठिकाणी टाकलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण बिया टाकणं झाल्यानंतर आपण त्याला पाण्याने भिजवून एका ठिकाणी ठेवलं होतं आणि असं करून आपण ठेवल्यानंतर 3 दिवसानंतर आपली उगवण क्षमता आपल्याला कळते की आपली किती उगवण क्षमता होते आणि सोयाबीनची उगवण क्षमता ही चेक करूनच आपण या ठिकाणी पेरणीसाठी बियाणं वापरायचं आहे। बघू शकता की अशा पद्धतीनं उगवण क्षमता चेक केल्यानंतर जी गॅप पडत असतात ती पडणार नाहीत आणि एकूणच आपलं उत्पादन कमी होणार नाही याची काळजी घ्या आणि त्या ठिकाणी उगवण क्षमता चेक करूनच आपल्याला पेरणी करायची आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरघोस उत्पादनासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करत जा। धन्यवाद।